हॅलो नमस्कार, मी तुमची होस्ट प्रीती खंडागळे आणि तुम्ही बघत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग. इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, बॉलिवूड गॉसिप, ग्लॅमर, स्टायलिश फोटोज आणि ड्रामाची मजा. आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे. आजच्या खास भागात आपण बघणार आहोत धुरंधर 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 900 कोटीच्या क्लबमध्ये सैराट सिनेमातील काय बघतो र, तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का म्हणणारी रिंकू सांगतीये स्ट्रगल कोणाला चुकत नाही. तर उदे गांबे उदे मधील आदिशक्तीच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी कापडने नुकतीच अडकली आहे लग्नबंधनात. चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी. बॉक्स ऑफिसवर धमाल माजवणारा धुरंधर 2 नुकताच आपल्या 12व्या दिवशीचा आकडा जाहीर केलाय. या स्पाय ॲक्शन थ्रिलरने फक्त 11 दिवसातच भारतात 800 कोटी आणि जगभरात 1300 कोटी कमाई केली आहे. आणि पहिल्या आठवड्यातच सिनेमाने 674.17 कोटींची कमाई केली होती. 9व्या दिवशी 41.75 कोटी, तर 10व्या दिवशी 62.85 कोटी, 11व्या दिवशी 68.10 कोटी कमाई झाली आहे. तर आता 12व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या सोमवारी सिनेमानं 25.30 कोटी कमावलेत. यासह धुरंधर 2 ची 12 दिवसात एकूण कमाई 872.17 कोटींवर पोहोचली आहे. ही कमाई पाहता धुरंधर 2 ने भारतातील KGF 2 चा 859.70 कोटीचा लाईफ टाईम रेकॉर्ड मोडला आहे आणि देशातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनलाय. आता फक्त बाहुबली 2 आणि पुष्पा 2 हाच पुढे राहिलाय. धुरंधर 2 लवकरच 900 कोटी क्लब मध्ये प्रवेश करणार आहे. या टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सिनेमाला फक्त 28 कोटींची गरज आहे आणि येत्या 1-2 दिवसातच हा आकडा पार होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सिनेमाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हा धुरंधरचा सिक्वेल आहे, ज्यात रणवीर सिंग हमजा अली मजारीच्या भूमिकेत भारतीय अंडरकव्हर गुप्तचर एजंटची भन्नाट कामगिरी पाहायला मिळते. कराचीतलं गुन्हेगारी जाळं आणि पाकिस्तानच्या सत्ता केंद्रामध्ये घुसखोरी करणाऱ्या या एजंटची कथा प्रेक्षकांना थरारक अनुभव देते. सैराट सिनेमातील काय बघतो र, तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का आणि मी इथून थेट शेतात चाललीये, हे डायलॉग आजही चाहत्यांच्या तोंडावर आहेत. आणि त्या रात्रीचं रिंकूने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली होती. पण रिंकूची वाट फक्त यशस्वी राहण्यासाठी नाही, ती म्हणते की यश मिळवणं तितकंच कठीण आहे जितकं ते हाताळणं. नुकत्याच एका मुलाखतीत तिने आपल्या स्ट्रगल बद्दल मोठा खुलासा केला आहे. रिंकू म्हणाली, लोकांना असं वाटतं मला सगळं काही सहज मिळालंय, पण सहज मिळाल्यानंतर ते टिकवणं तितकंच कठीण असतं. इंडस्ट्रीत चांगले दिग्दर्शक आहेत, पण त्यांनी मला कधीच काम दिलं नाही. मी आजही ऑडिशन्स देतेय, स्ट्रगल कोणाला चुकत नाही. रिंकूचं म्हणणं आहे की यशाच्या शिखरावर पोहोचणं म्हणजे संपूर्ण जग दिसतं, पण तिथे येऊन समजतं की नेमकं काय करायचं आहे. तिने स्वतः सांगितलं, मी आजही कोणी भेटलं तर सांगते काही काम असेल तर मला सांगा, पण काम घेऊन कोणीच आलेलं नाही. सैराट नंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. कागर, झुंड, सिम्हा 2 यांसारख्या सिनेमा तिने दमदार भूमिका साकारल्यात. आणि हो, सोशल मीडियावर ती कायम सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी रिंकू स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ नियमित पोस्ट करत असते. रिंकू राजगुरू फक्त एक अभिनेत्री नाही, तर स्ट्रगलशी झुंजणारी आणि आपले यश जपणारी एक प्रेरणादायी कलाकार आहे. तिच्या आगामी सिनेमांसाठी आपण सर्वांनी तिचा उत्साह वाढवायला हवा. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन अजून चांगलाच रंगतोय. घराघरातील स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी जोरदार स्पर्धा सुरू असून दररोज नवीन ड्रामांची भर पडते. अलीकडील एपिसोडमध्ये एक नव्हे तर 2 स्पर्धक प्रभू शेळके आणि संकेत पाठक घरातून बाद झाले. त्यानंतर नवा आठवडा सुरू होताच नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली, जिथे राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार जुंपताना पाहायला मिळालं. नॉमिनेशन दरम्यान राकेशने विशालबद्दल राग व्यक्त केला, म्हणाला की घराबाहेर काही चुकीचं बोललं गेलंय. विशालने त्यावर प्रत्युत्तर देताना राकेशच्या वैयक्तिक आयुष्याची बाजू उघड केली, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. या भांडणात विशालने राकेशला धक्का दिला, ज्यावर बिग बॉसने कारवाई करत विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलंय. तसेच राकेशला 12व्या आठवड्यात नॉमिनेशन करून कॅप्टन्सीच्या स्पर्धेतून बाद करण्यात आलं. रुचिरा जाधव आणि रोहित शेट्टी यांच्या ब्रेकअप बाबत मोठा खुलासा समोर आलाय. 3 वर्षांचं नातं आणि मोठ्या अपेक्षांसह दोघांनी बिग बॉसच्या घरात एकत्र एंट्री घेतली होती. सुरुवातीला सगळं सुरळीत, प्रेमळ, पण हळूहळू मतभेद वाढत गेले.
वाद इतके टोकाला गेले की अखेर हे नातं तुटलं. विशेष म्हणजे ब्रेकअप नंतर दोघेही ग्रँड फिनालेला देखील उपस्थित राहिले नव्हते. आता तब्बल 3 वर्षांनंतर रुचिरा जाधव हिने या ब्रेकअप बाबत मन मोकळं वक्तव्य केलंय. बिग बॉस माझ्यासाठी नेहमीच खास राहील, पण त्या काळात मी खूप कन्फ्यूज होते. माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मला स्पष्ट नव्हत्या आणि मी कुटुंबाशी खूप अटॅच होते. रुचिता सांगते की ब्रेकअप नंतर तिच्या आई वडिलांनाही तिची चूक वाटत होती, कारण काही गोष्टी तिने त्यांच्यापासून लपवल्या होत्या. मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यात पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे दर्शनासाठी गेल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला. मी विठुरायाला एकच प्रार्थना केली, जे काही आहे ते नीट कर, आणि काही दिवसातच अनेक अनपेक्षित गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे गैरसमज दूर झाले आणि कुटुंबात पुन्हा संवाद सुरू झाला. आज रुचिरा ठामपणे सांगते, जर मी बिग बॉसच्या घरात गेले नसते तर कदाचित मी चुकीच्या घरात असते. आज मी सुरक्षित आहे आणि याचं श्रेय बिग बॉसला देते. बिग बॉस नंतर आजही प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळतोय. भूतकाळ मागे टाकत नव्या सुरुवातीकडे वाटचाल करणारी रुचिरा ही तिची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. उदेगांबे मधील आदिशक्तीच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी कापडणे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. तिचा विवाह सोहळा 27 मार्च 2026 ला पार पडला. मयुरीने ठाण्यातील यशस्वी उद्योजक स्वप्नील मराठेशी लग्न केलंय आणि हो, या दोघांनी ऑफ व्हाईट रंगसंगतीचा अतिशय सुंदर पोशाख परिधान केला होता. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहेत आणि पुण्याची रहिवासी मयुरी कापडणे अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने घराघरात तिने ओळख मिळवली होती. जाऊ नको दूर, नाना, तेरी लाडली में आणि अर्थातच उदे गांबे उदे यांसारख्या मालिकांमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. तर तिचा नवरा स्वप्नील मराठे हा ठाण्यातील युवान ग्रुपचा सर्वेसर्वा असून रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. स्वप्नीलचा युवान फाउंडेशन गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहे. खरंच एक यशस्वी जोडपं. सोशल मीडियावर चाहत्यांकडून मयुरी आणि स्वप्नील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अशाच मसालेदार बातम्यांसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.